मंडळी नमस्कार, मी पत्रकार विनोद काळे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून या घोटाळ्याची चौकशी केली होती। या समितीने काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुमारे 72 पानांचा चौकशी अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यापैकी 10 तलाट्यांना शुक्रवारी रात्री उशिरा निलंबित केलं होतं आणि उर्वरित दोषींवर देखील निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली होती। अद्याप ही कारवाई करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे ही कारवाई कधी होणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईवरती आमदार बबनराव लोणीकर यांनी नाराजी व्यक्त करत ही कारवाई तुटपुंजी असल्याचा आरोप जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीमध्ये केला होता। त्यांनी मागणी केली होती की या घोटाळ्यामध्ये फक्त तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक एवढेच दोषी नसून यामध्ये नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी अशा वरिष्ठ स्तरावरील अधिकारी देखील या घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्यात आली पाहिजे। त्याचबरोबर दोषी अधिकाऱ्यांच्या सातबाऱ्यावर, त्यांच्या मालमत्तांवरती या घोटाळ्याचा बोजा टाकण्यात आला पाहिजे, अशी मागणी आमदार लोणीकर यांनी केली होती। पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या घोटाळ्यातील कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घातल्या जाणार नाही असा सूचक इशारा दिला होता। त्यानंतर या घोटाळ्यातील दोषींवरती आता काय कारवाई होणार, ज्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई अद्याप झालेली नाही त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। या अनुदान वाटपाच्या घोटाळ्यामध्ये केवळ तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक हेच दोषी नसून यांना पाठीशी घालणारे किंवा यांच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणारे कार्यालय प्रमुख म्हणजेच नायब तहसीलदार असतील, गटविकास अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, यांना देखील याच्यामध्ये तितकंच दोषी मानलं गेलं पाहिजे। त्या अनुषंगाने प्रशासकीय कारवाई या वरिष्ठ दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कधी होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। किंबहुना या घोटाळ्यामध्ये जेही कोणी अधिकारी सहभागी असतील त्या सर्वांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीच मागणी शेतकऱ्यांची आहे, अशीच मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे। या अनुदान वाटपातील घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवण्यात आले होते। त्यांना 48 तासांची मुदत देखील देण्यात आली होती। ही मुदत संपल्यानंतर म्हणजे काल मंगळवारी सायंकाळपर्यंत यातील उर्वरित कोणकोणत्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते याकडे लक्ष लागलं होतं। रात्री उशिरापर्यंत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी अधीनस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती, मात्र काल निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही। आज सायंकाळी उशिरापर्यंत यातील काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे। तशी माहिती अद्याप प्रशासनाकडून आलेली नसली तरी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तुर्तास या ठिकाणी इथेच थांबतो। या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या इतर माहितीसह पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। धन्यवाद।